माझं बेसिक ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण कुडाळला झालं आणि तेव्हा मी खूपच जास्त अभ्यासू आणि अशा टाईपची मुलगी असल्यामुळे माझं फार काही हॉटेलिंग वगैरे तेव्हा झालेलं नाही. भालेकरांची खानावळ आहे जिकडे सी फूड म्हणजे फिश तर खूप कमाल मिळतं. भाऊजींची खानावळ आहे जी आमच्या कुडाळची आहे मेन. मी ज्यांना घेऊन गेले, मी नसतानाही ते लोक नंतर जाऊन तिकडे जेवतात. मला बेसिकली सुशीज खूप आवडतात. हो, खूप जास्त आवडतात. खूप छान आहे, एक नंबर आहे बटाट्याचा काप. नाव ऐकूनच आधी मला घरातले सगळे म्हणायला लागले, क्रीम ऑफ पोटॅटो करतेस तू, बटाट्याचं करणारच आहे. माझी आजी लसणीचं तिळकुट बनवते. इथे तुम्हाला मिळेल कोकणी मसाले, अस्सल चवीचे वगैरे अशी जी काही दुकानं असतात, मी सगळीकडे गेले पण ते मला नाही मिळालं. खाण्यावर प्रेम असणारी व्यक्ती तर आशय कुलकर्णी. विवेक पण फूडी आहे, पण जसं म्हटलं शशांक सारखा की हा आवडतं खायला, पण असं खाण्यावर प्रेम असं नाहीये. जेव्हा मी या इंडस्ट्रीत अगदी नवीन आले होते तेव्हा असं ठरलं होतं की नाही बाबा, बाकी सगळं ठीक आहे, इंडस्ट्रीतला नवरा नको, मुलगा कसा हवा हे त्या मुलीला विचारण्यापेक्षा त्या फॅमिलीच्या अपेक्षाच आधी विचारल्या पाहिजेत. त्यांच्याच खूप असतात. कारण असं म्हणतात की आधी सासू आणि सासरे बघावेत. मला माहिती आहे आज त्याची कॉलर किती ताठ असती, जेव्हा त्याने एकट्याने मला खूप सपोर्ट केला होता या फील्डसाठी येण्यासाठी. आणि त्याचा विश्वास होता की नाही, ही मुलगी करून दाखवणार, मला ओळख मिळवून देणार. आणि आज ते कुठेतरी होतंय तर तो नाहीये या जगात. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या आमच्या मंचावर आजपासून आपल्या सगळ्यांना चटपटीत, खुसखुशीत, स्वादिष्ट अशा पोटभर गप्पा ऐकायला मिळणार आहेत. आणि त्या गप्पा आम्ही या नव्या कोऱ्या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मारणार आहोत तुमच्या आमच्या आवडत्या अशा वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत. या पोटभर गप्पा या आमच्या विशेष कार्यक्रमात आमचा पहिला सेलिब्रिटी फ्रेंड आहे तन्वी मुंडले. तन्वी, तुझं खूप खूप स्वागत या नवीन शो मध्ये. थँक्यू सो मच. आणि जसं मी तुला म्हटलं की पोटभर गप्पा आहेत म्हणून इथे सगळं पोटभर जेवण आम्ही तुझ्या आवडीचं मागवलेलं आहे. सो हे खाता खाता आपण गप्पा मारणार आहोत. आणि जसं आपण म्हणतो दोन मैत्रिणी जेव्हा भेटतात या अशा एखाद्या वेळी, प्रसंगी, लंचला, डिनरला, तर काय दोघी जणी गप्पा मारत असतील तर एकतर सुखदुःखाच्या गोष्टी, करिअरच्या गोष्टी आणि गॉसिपिंग, ते तर असायलाच हवं. सो माझा पहिला प्रश्न तुला आहे की तुझं आता हे खाणं दिसतंय मला, तर बेसिकली हे तुझ्या आवडीचं तू मागवलेस, तर काय म्हणजे या आवडीमागचं नेमकं कारण काय की खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत मला. येस, आज ठरवलंच आहे की आज डाएट वगैरे काही लक्ष नाही द्यायचं आहे आणि भरभरून जे आपल्याला आवडतं ते सगळं ऑर्डर करून खायचं. आणि खरं तर याच्यातले चवी पण बघ ना वेगवेगळे आहेत. हे खूप स्पायसी बटाट्याचे काप आहेत हे. आणि मी अळूवडी सांगितली होती त्यांना, सो त्यांनी ती अळूवडी दिली आज. पण अळूवडी बेसिकली तू कोकणातली आहेस ना, आणि आपण खास करून आपण म्हणतो की कोकणात जेव्हा घर असतं तेव्हा त्याच्या मागे परसावं नसतं. पूर्वीच्या काळात तसं असायचं. आणि अळूची पानं आपण इथे पैसे देऊन विकत घेतो, तिथे आपण कोकणात ते मस्तपैकी फ्री मध्ये आपण ते खातो ते खाणं. तुझ्या बालपणीचा तो अनुभव कसा आहे? कारण मला वाटतं कुडाळची तू आहेस, तर मला कुडाळविषयी ऐकायला आवडेल. आपण आलोय आधी कोकणी हॉटेलमध्ये, त्यामुळे अजून काय मी सांगणार. खरं तर कोकणात आमच्याकडे म्हणजे म्हणून मी अळूवडी मुद्दाम मागवली, कारण अळूवडी मी खाल्ली त्याला झाली असतील आता 2-3 वर्ष. मी मला तू घे आधी. हा प्लीज. येस, मी सर्व करते. कारण मी शक्यतो बाहेरची खात नाही, पण या हॉटेलमधली कोकण कट्टाची अळूवडी खूप फेमस आहे असं मी ऐकलं. म्हटलं मी आज करतेच ऑर्डर. येस. आणि गावी जेव्हा अळूवड्या तू बघितलंस का? गावाला चुलीवर किंवा असं अळूवड्या बेसिकली बनवतात कशा? मला तन्वीकडनं रेसिपी ऐकायला आवडेल अळूवडीची. अगदीच रेसिपी मी नाही तुम्हाला सांगू शकणार, कदाचित फसेल तुमचा हा अटेम्प्ट. बट मला माहिती आहे की आमच्याकडे ना मुळात माझ्या घरी
परसात आपण म्हणतो तसं खूप अळूची झाडं अशी यायची. झाडं पण नाही म्हणू शकत, जमिनीतनं वाढतं आणि पान येतं, त्याला एक देठ असतं. करेक्ट. मग ती माझी आजी आणि रात्री काढून ठेवायची अळूची पानं, मग ती साफ करायची, कारण त्याला खाज असते एक प्रकारची. सो आपण ते अशाच हातांनी सोलू नाही शकत, हातही काळे होतात हे मी बघितलंय. आणि नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी त्याला ते बेसन पीठ आणि त्यात बरंच काय काय घालतात आणि त्याला असं कोट करतात, मग त्या घड्या घालायच्या आणि त्या उकडायच्या आय गेस आधी, आणि मग त्याचे काप काय. पण खूप म्हणतात ते तामझाम आहे या सगळ्या रेसिपीसाठी, पण एंड प्रोडक्ट इतकं छान आहे की जाऊ दे सगळं डाएट वगैरे आणि खाऊया भरपूर अळूवड्या असं वाटतं कधी कधी. मला वाटतं तू एक त्याची टेस्ट घ्यावी. घेतेच मी आता, हातानेच घेते. त्याच्यामध्ये एक वेगळा खूप वेगवेगळे फ्लेवर्स असतात. मला वाटतं गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सगळे आपण आपल्या चॉईस नुसार ऍडजस्ट करू शकतो. बट हे खरंच छान आहे. आणि कुडाळला तुझे असे काही स्पेसिफिक अड्डे होते गावाला किंवा आधी, किंवा मला वाटतं तुझं शिक्षण पूर्ण पुण्यात झालेलं आहे, पण कुडाळचे असे काही अड्डे आहेत? कारण बेसिकली आमच्यापैकी कोणी कुडाळला गेलं तर तिथे आम्ही जाऊन खाऊ, की तन्वीने हे सांगितलं. तुम्ही या नक्की, आम्ही तुम्हाला घेऊन जाईन. म्हणजे मुळात काय ना, कोकणात सी फूड म्हटलं की वा, तुम्हाला आधी तेच सगळ्यात मेन. आणि माझ्या घरी तर सी फूड काय म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मी कधी खाल्लेलंच नाहीये, बट मी माझ्या फ्रेंड्सला घेऊन गेले कारण त्यांना आवडतं. तर भालेकरांची खानावळ आहे जिकडे सी फूड म्हणजे फिश तर खूप कमाल मिळतं. हे मी ऐकून आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन जाते. त्यानंतर भाऊजींची खानावळ आहे जी आमच्या कुडाळची आहे मेन, आणि अल्टिमेट असतं त्यांच्याकडचं. कारण मी ज्यांना ज्यांना घेऊन गेले, मी नसतानाही ते लोक नंतर जाऊन तिकडे जेवतात, इतकं त्यांना तिकडचं फूड आवडलंय. आणि मी माझं बेसिक ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण कुडाळला झालं, आणि तेव्हा मी खूपच जास्त अभ्यासू आणि अशा टाईपची मुलगी असल्यामुळे माझं फार काही हॉटेलिंग बिटेलिंग वगैरे तेव्हा झालेलं नाही. पण काही काही छोटे छोटे जे काही आपले काय म्हणतात छोटी छोटी जी हॉटेल्स असतात वगैरे, तिकडे आमचं काहीतरी गेट टुगेदर म्हणा किंवा काहीतरी मैत्रिणींचं भेटणं वगैरे असं आम्ही तेव्हा प्लॅन करायचो. पुण्यात मी खरं एक्सप्लोअर केलं बरंच काही. आपण आता पुण्याकडे येऊया त्यामुळे. आणि पुणे म्हटलं की कसं, कर्वे रोड आला, टिळक रोड आला, अगदीच कोथरूडचा जो भाग आहे. आता बेसिकली मी सध्या पुण्यातच फिरून आले, त्यामुळे मला तिथले काही पदार्थ, काही गोष्टी, काही ठिकाणांचे, खास ठिकाणांची मी नावं तू घे, तिथले काही स्पेसिफिक पदार्थ खूप आवडले. तर मला तुझ्याकडनं आवडेल की पुण्यात शिकत असताना कॉलेज नंतर फिरायला जाणं आपलं असतं किंवा विकेंडला असतं, तर तू खास कुठे जायचीस आणि कुठे ते पदार्थ खायचीस? मुळात तिकडेही अर्थात व्हेजमुळेच प्रॉब्लेम व्हायचा की माझे फ्रेंड सगळे त्यांचं असायचं की नाही आज नॉनव्हेज खायला जाऊ, आज हे खायचंय, इकडचं काहीतरी चिकन खायचंय, तिकडचं फिश खायचंय. आणि माझं असं व्हायचं तेव्हा की अरे नाही, आपल्याला काहीतरी व्हेजच खावं लागणार आहे, तर मग कुठेतरी दोन्ही छान मिळतं असे ऑप्शन शोधायचे वगैरे. म्हणून मग मी शक्यतो त्यापेक्षा जास्त कॅफेज एक्सप्लोअर केलेत खूप जास्त. त्यानंतर पुण्यात एक ना फरमाईश नावाचं रेस्टॉरंट आहे जिथे खूप छान, म्हणजे मी आता त्यांचे कस्टमर्स वाढवून देईन तर मला माहिती नाही, कारण इतके मी त्यांचं कौतुक करणार आहे, कारण इतकं छान तिथे फूड मिळतं. अगं तिथल्या सर्विंग पासून ते प्रत्येक गोष्ट, मी एकदाच गेले, जस्ट गुगलवर टाकलं होतं की मला जे काही हवं होतं ते, आणि मी जस्ट गेले आणि मला फार आवडलं. त्यामुळे मी दरवेळेला तिथे गेल्यानंतर फरमाईशला मी एकदा तरी जाते. सो पुण्यामध्ये असं असतं ना, आम्ही बेसिकली ऐकलंय की वैशाली हॉटेल आहे, वैशाली आहे, सुजाता, हे वेगवेगळे, तर म्हणजे किती वर्षांपासूनची नावाजलेली रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यांच्याकडे जे फूड मिळतं ते तर अमेझिंग आहे, नो डाऊट. पण आपल्या काहीतरी चॉईस असतो आणि आपण काहीतरी एक वेगळं हटके काहीतरी शोधतो. बरोबर, मला ते सापडलं होतं आणि मला ते फार आवडलं. बरं, मग पुण्यात हे सगळं झालं, म्हणजे तू आता सांगितलंस पुण्यातली खाद्य संस्कृती, तुला आवडणाऱ्या गोष्टी तू तिथल्या सांगितल्यास, पण मग तिथून मुंबईत येणं झालं आणि मग मुंबई ही कर्मभूमी बनली. मग असं असतं ना की बऱ्याचदा कम्पॅरिझन होतं, मग पुण्यात असं होतं, मग मुंबईत असं आहे. मग आता ते कम्पॅरिझनवर आपण नंतर येऊ, पण पुण्यात न मुंबईत आल्यानंतर मुंबई तू कशी एक्सप्लोअर केलीस?
अजून चालू आहे एक्सप्लोर करते अजून. बट मला बेसिकली हे तिन्ही माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत खरं तर, की माझं बेसिक सगळं कोकणात झालंय. त्यानंतर एक आपण म्हणू कॉलेजचा जो पिरियड आहे तो सगळा माझा थोडाफार पुण्यात गेलाय. आणि आता जे मी कामं करते तर माझं सगळं वर्क लाईफ इकडे आहे सुरू, मुंबईत सुरू आहे. सो मी या तिन्ही भागांमध्ये कधी कम्पेअर नाही करत, कारण केव्हा तरी असं होतं की बस आता मुंबईत राहून कंटाळा आला, तर मला कोकणात जायचंय, मला ती शांतता हवी आहे, मला ते मला जायचंय, बेसिकली माझ्या घरी जायचंय निवांत राहायला. तर मी तिकडे जाते. कधीतरी पुण्याची आठवण येते की नाही, जिथे आपण नाटक केलं इतकी वर्ष, जिथे आपण शिकलो आणि जिथे आपण ठरवलं की हेच माझं करिअर आहे वगैरे, तिकडेही जायचंय. सो हे करत असताना आता तर सवय झाली आहे म्हणा मुंबईच्या लाईफची. आणि तुझा प्रश्न की मुंबईत मी काय एक्सप्लोअर केलंय, तर मुंबईत आल्यानंतर मी पहिली, आता हे माझं 5वं एक वर्ष असेल मी मुंबईत आहे. पहिली 3 वर्ष माझी गेली काहीतरी बाहेर खाण्यात किंवा काहीतरी, अर्थात कारण चॉईस नव्हता, घर माझं दूर असल्यामुळे तेव्हा पॉसिबल नव्हतं की मी रोज शूटवरून घरी जाऊन जेवण बनवेन आणि जेवेन. बरोबर. सो तेव्हा आपल्याला शोधावेच लागतात असे काही जॉईंट्स. तर तेव्हा 1-2 एक्सप्लोअर केलेत. म्हणजे मी अंधेरीत राहते त्यामुळे मी अंधेरीचं तुला सांगेन. अंधेरीहून जुहू साईडचं सांगते. अमर पावभाजी तर सगळ्यांना माहिती असेल की जे 3-3 वाजेपर्यंत चालू असतात. म्हणजे कधीही असं झालं की आता लेट झालंय आणि काहीतरी खायचंय, वेगळं खायचंय, तर मग अमर पावभाजी खायची. तिकडे ज्यूस वगैरे सगळंच चांगलं मिळतं. आणि आमचा जो सेट होता तिथून जवळच अगदी 4-5 मिनिटावर एक मावशी होत्या ज्या खूप छान भाजी भाकरी द्यायच्या. वा. सो तेव्हा मी त्यांचा डबा सुरू केला होता की पण भाजी भाकरी खाऊ रोज. आणि बाकी तर काय खूप आहेत, म्हणजे ब्लू टोकायची कॉफी म्हण किंवा काही म्हण, इकडे तर जाणं होतंच. बरं, ठाण्यात तुझं घर आहे, ठाणं एक्सप्लोअर केलंयस का, म्हणजे तसं जवळून? ठाण्यात कसं होतं, ठाण्यात गेल्यानंतर मला घरच हवं असतं आणि घरचं जेवण हवं असतं, तर मी फार नाही जात. पण हा, हिरानंदानीच्या इथे द वॉकला जाते, मग तिकडे तर सगळंच आहे. पिझ्झा पाहिजे तर पिझ्झा खा, काही खा. सो मग ते असतं. आणि मला बेसिकली सुशीज खूप आवडतात. हो, खूप जास्त आवडतात. त्यामुळे मी ते कुठे मिळेल, एशियन कुठे मिळेल फूड, यासाठी पण जाते बऱ्याचदा. सो हे चाललंय माझं मुंबईत फूड रिलेटेड. पण असं झालं, हे वेगवेगळे पदार्थ आपले झाले वेगवेगळ्या चवींचे, पण नॉर्मली असं असतं ना की स्पेसिफिक आपण जेव्हा खाताना काही गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात की मला गोड आवडतं किंवा मला तिखट आवडतं. तर तन्वीला नेमकं खाण्यामध्ये तिची आवडीची चव कोणती आहे, गोड की तिखट? तिखट. पण तू इतकी गोड आहेस म्हणून मला तिखट आवडतं. लोक कदाचित मुलाखत पाहताना खाली कमेंट्स करतील, तू नेहमी आमच्या समोर गोड बनवून चालीस, तुला तिखट आवडतं? नाही, पण हे खरंच आहे. म्हणजे मला आत्ता थोड्याशा क्रेविंग्स होतात की काहीतरी असं छान गोड खावं, लाईक सुजाता मस्तानी वगैरे. पण आता काही जाऊन नाही खाऊ शकत. पण हा, म्हणजे माझा चॉईस तिखट असतो. आणि मग तिखट खाऊन झाल्यावर काहीतरी एक उक्की येते की गोड खावं, एवढंच. बरं, तिखट आता तू बटाट्याची कापं आहेत आपल्याकडे, तर ती खाऊ शकते, ट्राय करते आणि सांगू शकतेस कशी आहे. येस. आणि हा एक पदार्थ असा आहे की तो आपल्याला काही बनवता येत नाहीये, पण हे नक्कीच आपण बनवायला शिकू शकतो. बटाट्याची पटकन करू शकतो आणि खाऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की मला येणार नाहीत बनवता, कारण इतकी सोपी त्याची पद्धत आहे. नाही, खरंच छान आहेत. आणि स्पायसी आहेत. तुला तिखट आवडत? हो, परफेक्ट. की ह्याच्यापेक्षा तिखट तू खात? नाही 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 नाही, जास्त तिखटही नाही खात, पण मला गोड तर नक्कीच नाही आवडत. खूप छान आहे, एक नंबर आहे बटाट्याचा काप. असं कधी झालंय की घरी गेल्यानंतर बाहेर खायला मिळालं नाहीये शूटिंगमुळे, कधी खाणं झालं नाहीये आणि घरी गेल्यावर पटकन काहीतरी बनवायचंय? बऱ्याच जणांचं उत्तर येतं मॅगी. तन्वी काय बनवायची शूटिंग घरी गेल्यानंतर? शूटिंग बिलकुल मॅगी नाही. आत्ताच्या शोच्या वेळेला, भाग्याच्या वेळेला, मी आमच्याच सोसायटीमध्ये एक मावशी आहेत ज्या मला घरी बनवलेलं जेवण, म्हणजे त्या खूप सिलेक्टिव्ह लोकांना द्यायच्या. त्यांच्या ज्या खूप जवळचे होते त्यांना टिफिन द्यायच्या आणि मला. सो त्या इतकं उत्तम जेवण बनवून द्यायच्या की मला गरजच नाही पडली कधी की ऑर्डर करून खावं. पहिल्या शोच्या वेळेला हे जे मी तुम्हाला सांगितलं ते मी भटकले, इकडे खा तिकडे खा, हे सगळं करावं लागलं.
पण या शोच्या वेळेला मला म्हणजे खरंच त्यांच्यामुळे मला रोज टिफिन मिळायचा, नाश्ता मिळायचा दोन्ही वेळचा आणि रात्रीचं जेवण. वा. पण तन्वीला बनवायला काय स्पेसिफिक कुठल्या गोष्टी आवडतात की जे ती छान बनवते, तिला ते छान जमतं आणि तिने बनवलेलं समोरच्याला आवडतं? या प्रश्नावर मी याआधी जर तू माझा कधी इंटरव्ह्यू घेतला असता तर मी तेवढी कॉन्फिडंट नव्हते. आता तर मी अगदी अभिमानाने सांगेन की मी खूप छान शेफ कुक आहे. पण हे कसं, हा चमत्कार आणि ही जादू कशी झाली? या पिरियड मध्ये झाली. म्हणजे सिरियल संपली भाग्य एप्रिल मध्ये वगैरे, आणि त्यानंतर जो काही माझा वेगळ्या कामांसाठी स्ट्रगल चालू आहे, तर आता घरी खूप वेळ मिळतो मला. 1-2 दिवसाआड तरी मी घरी असते. मग तेव्हा मी आता ठरवलंच आहे रादर की आता कामाला जरी जायचं झालं तरी मी घरी स्वतः जेवण बनवते आणि घेऊन जाते. सो मी इतकं एक्सप्लोअर केलंय जेवणाबद्दल. आता मी बटाट्याचे कापही नक्की करून बघेन. मी पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस बनवते, मी सोयाचं काय काय बनवते आणि मी खूप काय काय बनवते. मी तुला एकदा जेवायला खरंच इन्व्हाइट करेन. प्लीज माझ्या हातचं जेवायला ये. आता मी अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकते की माझा काही असं फसत नाहीये. मी खूप छान बनवते. पण असं फसलेला आहे एखादा पदार्थ आणि तो भारी फसलाय, तो कोणता किस्सा त्याचा? काही बेकार फसले त्या आधी. म्हणजे मी एकदा लॉकडाऊनच्या पिरियड मधली गोष्ट आहे, तेव्हा मी असंच युट्यूबवर बघायचे काहीतरी रेसिपीज आणि करूया म्हटलं ट्राय. वेळ कसा घालवायचा, घरी तेव्हा काही फार भाज्या आणून ठेवलेल्या नव्हत्या कारण लॉकडाऊन होतं आणि एकदा जाऊन घेऊन यायच्या, मग कधीतरी संपलेल्या असायच्या. तर तेव्हा मी बघितलं की एक रेसिपी होती पोटॅटो, क्रीम ऑफ पोटॅटो. म्हटलं करून बघूया, आणि ते काय ते भलतंच झालं. म्हणजे त्या क्रीम ऑफ पोटॅटो म्हणजे नाव ऐकूनच आधी मला घरातले सगळे म्हणायला लागले, क्रीम ऑफ पोटॅटो करतेस तू, बटाट्याचं करणारच आहे. अगं ते कसं होईल? आणि ते खरंच इतकं थिक झालं, मला ते सांगताही येणार नाही त्याची काय कन्सिस्टन्सी होती. आणि हे कोणी खाल्लं का? नाही, मीच टेस्ट केलं आणि फुकट घालवलं सगळं. त्याबद्दल जरा मला वाईट वाटतं की आता चांगलं बनवेन. त्यानंतर म्हणजे आता जेवण यायला लागल्यानंतर ती डिश ट्राय केलीस कधी? नाही, हिम्मतच नाही झाली. खरंच. बरं, असं होतं ना की आपल्या घरात कधी आपले मित्र येतात आणि त्यांच्या खूप फरमाईश असतात, तर तेव्हा असं कधी होतं का? आणि त्यावेळेला तन्वी काय स्पेसिफिक बनवून त्यांना हे करते, म्हणजे जेवू घालते? माझे असे ना फारसे असा माझा ग्रुप नाही आहे फ्रेंड्सचा की जे आम्ही एकेकाच्या घरी भेटू वगैरे. आहेत, नक्कीच आहेत. पहिल्या शोचेही फ्रेंड्स आहेत, आत्ताचेही फ्रेंड्स आहेत, कॉलेजचेही फ्रेंड्स आहेत. पण आमचं कधी वेळाच नाही जुळून येत आणि आम्ही कधी एकत्र असे सगळे कोणी भेटतच नाही. दरवेळेला आज 2-3 भेटलो तर नेक्स्ट टाइम 1-2च भेटतील किंवा बाकी सगळे भेटतील, मग मीच नसेन. हे कायम होत आलंय माझ्या बाबतीत. त्यामुळे माझं असं कधी झालं नाही की मी घरी कोणाला इन्व्हाइट केलंय आणि मी त्यांना खाऊ घालते. जे की मी ट्राय करत असते त्यांना बोलवायचा की प्लीज या. आता जर ते हा माझा इंटरव्ह्यू बघत असेल तर मी आताही म्हणेन की प्लीज आपण सगळे एकत्र भेटूया आणि मी खाऊ घालेन. बट त्यांचा कॉन्फिडन्स नाहीये की तन्वी? त्यांचा आहे कॉन्फिडन्स आहे, कारण त्यांनी माझं बिघडलेलं खाऊन बघितलं नाहीये. बरं, असे काही मित्र आहेत की तुझे किंवा फ्रेंड्स आहेत, मैत्रिणी आहेत की जे खाण्यासाठी काहीही करू शकतात? हे असे बरेच आहेत की एखाद्याला भूक लागली की 12 वाजताही रस्त्यावर निघतात रात्री आणि हॉटेल शोधतात, मग अगदी आपल्याला आवडतं त्या ठिकाणी पोहोचतात. हॉटेल बंद होता ते सांगतात की नाही आम्हाला असं असं हवंय आणि असं एवढे पैसे देऊ पण आम्हाला द्या करून. म्हणजे इतपत लोक या थराला पोहोचतात खाण्यासाठी. तुझे असे कोणी फ्रेंड्स आहेत जे असं करतात? खास करून इतक्या थराला जाणार नक्कीच कोणी नाहीये, पण हा म्हणजे फूडी जर तू म्हणशील की खाण्यावर प्रेम असणारी व्यक्ती तर आशय कुलकर्णी. त्याचं खरंच खाण्यावर प्रेम आहे आणि मला खरंच सांगते आता वेळ नाही मिळालाय, आमची भेट नाही झाली, नाही तर आशयला मला असं काहीतरी छान करून खाऊ घालायला नक्की आवडेल. आणि आशय आता हा इंटरव्ह्यू प्लीज बघ आणि तर तो नक्की तुला आता फोन करेल. पण आता जो मला वाटतं शशांक केतकरी होता पहिल्या मालिकेमध्ये, शशांकने आता स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि तो तिथे काय काय बनवत असतो, आपली हौस पूर्ण करताना तो दिसतोय. पण त्याने त्याची जी खाण्याची एक
टेस्ट आहे किंवा तो असा फूडी आहे का, हे याबद्दल तुला नेमकं काय माहितीये किंवा तो कसा आहे खाण्याच्या बाबतीत? तुम्हाला जास्त अनुभव असेल त्यावेळेला. हा, त्यालाही आवड आहे खाण्याची, म्हणजे आता तेव्हा होती, आता कदाचित बदलली असेल तर मला माहिती नाही. पण हा, शशांक पण आहे, पण तो असा फूडी नाहीये जितका आशय आहे. आशयचं प्रेमच आहे खाण्यावर. त्याचं असं असतं, हे ट्राय करू, ते ट्राय करू, आणि तो खाऊ घालतो पण समोरच्याला, की तू हे खाऊन बघ, तुला हे आवडेल. मी जे काही पहिले 2 वर्ष म्हटलं ना, मी हे खाऊन बघितलं, ते आवडलं या हॉटेलचं, त्याचं थोडंफार क्रेडिट मी आशयला देईन, की त्याने मला छान छान शिकवलं की इथे काय काय आहे बघ, हे कदाचित तुला आवडेल, तू हे ट्राय नाही केलंयस. शशांक पर्टिक्युलर आहे काही बाबतीत, की तो असं मला वाटतं की तो म्हणजे त्या स्टाईलने त्याचं खाणं आहे, असं मला वाटतं. की तो असं नाहीये की हा मला हे खायचंच आहे, आता इकडे जाऊन खाऊयाच, हे करूयाच. करतो तोही, पण फूडी असा नाही वाटत मला कदाचित ना शशांक. दुसऱ्या मालिकेमध्ये मला वाटतं निवेदिता सराफ यांच्यासोबत हो काम करण्याची संधी मिळाली. त्या स्वतः उत्तम जेवण बनवतात. तर त्या बाबतीत मला सांगशील की सेटवर कधी काय त्या आणायच्या आणि तुम्ही मस्त असे चापून झोपून खायचात, आणि किंवा कधी त्यांच्या घरी जाण्याचा तुला योग जुळून आलाय आणि अशोक मामा आणि त्यांच्यासोबत खाण्याचा योग आलाय, त्याविषयी काय सांगशील? काही किस्से असतील तर. माझा कदाचित आपला हा सेगमेंट त्याच्यासाठी छोटा पडेल, इतकं खाल्लंय मी ताईंच्या हातचं जवळपास रोज. म्हणजे त्या इतकं कमाल बनवून घेऊन यायच्या अगं, आणि फक्त मीच नाही, आम्ही सगळेजण खायचो. त्या असतील, अजूनही सेटवर बरेच कलाकार होते जे घेऊन यायचे. मला तर मी घेऊन जायचे घरचा डबा, मी त्यातली थोडी भाजी खायचे, बाकी मला आठवत नाही की मी माझा डबा किती संपवलाय. ताईच द्यायच्या, ताई तू हे खा, तू घरचं खा करून हक्काने खाऊ घालायच्या. आणि त्या माइंड ब्लोईंग काय काय बनवतात. बरं, वेगळं त्यांच्या हातची एखादी अशी डिश जी तू खाल्ली आहेस आणि तुला खूप प्रचंड आवडली आणि आता त्यांना तुला फरमाईश करावीशी वाटते इकडे पुन्हा एकदा? त्यांना माहितीये मी काय फरमाईश करणार आहे. त्यांच्या हातचं व्हेज स्ट्यू कमाल आहे. त्या थाय करी खूप कमाल बनवतात. व्हेज थाय करी, ग्रीन थाय करी खूपच कमाल बनवतात. त्यानंतर त्या म्हणजे त्या अशा ना प्रत्येक कुठलंही काही वेगळं क्युझिन म्हणतो छानच बनवतात त्या. त्यांची चायनीजचा पण एक कुठली बरं त्यांचा एक राईस आहे, एक कुठल्या प्रकारचा तरी त्या राईस बनवतात, त्याचं नावही काहीतरी वेगळं आहे, मला नाही सांगता येणार, पण ते खूपच वाव. मी इमॅजिनही नाही करू शकत की मी असं काहीतरी बनवेन, कारण त्या काय करतात ना, ऑथेंटिक रेसिपीज बनवतात, ज्यामध्ये जर का पिंक जिंजर लागणार आहे तर त्या पिंक जिंजर आणणार, त्या तिथे कॉम्प्रोमाइज नाही करत की घालू आपल्याकडचंच जिंजर, असं नसतं त्यांचं. पद्धतशीर, शास्त्रयुक्त, अगदी शास्त्रशुद्ध सगळं आणून त्या करतात. आता त्यांनी मध्ये काहीतरी ट्युना फिशचं काहीतरी केलं होतं जे सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं. त्याच्यासाठी लागणारा ब्रेड तो वेगळा ब्रेड असतो, तो कुठला तरी ब्रेडचा एक वेगळाच प्रकार आहे जो मी कधी ऐकला नव्हता, तोही त्या घेऊन आल्या होत्या. म्हणजे इतकं त्यांचं पर्टिक्युलर असतं की ज्याच्यासोबत जे खायचंय ते तसंच खायचं, कशावर तरी काहीतरी आपण आणलेले ब्रेड भाजून खाऊ वगैरे असं नाही. असं खूप मजा येते असं खायला. त्यांच्या घरी तू गेलीयस आणि त्यांनी काहीतरी स्पेसिफिक डिश केली असं झालंय त्यावेळेस, काही गोष्टी मला शेअर केल्यास तर आवडेल. ताईंचं चॅनल आहे निवेदिता सराफ रेसिपीज, ज्यासाठी आम्ही शूटिंग केलं. त्या दिवशी त्या बापरे त्यांनी किती प्रकार बनवले होते. आंब्याच्या कैरीचं काहीतरी तिखलं का काहीतरी, अच्छा त्याचं नाव विसरले मी. ती एक त्यांची आमटी असते, कैरीची आमटी, आंब्याची आमटी. वाव अगं ती अशी वाव, मी नाही सांगूच नाही शकत, जाऊ दे. माझी रिॲक्शनच तुमच्यासाठी इनफ असेल मला वाटतंय. त्यामध्ये खोबरं असतं, त्यानंतर गूळ असतो, मिरची असेल, हिरवी मिरची असते, पण नारळाचं दूध असतं ना पूर्ण, त्याची टेस्टच अमेझिंग असते. वाव वाव वाव. त्या पछडी पण खूप छान बनवतात, पण ही पछडी म्हणजे त्यांची आपल्या स्टाईलची नाही, काहीतरी वेगळी आहे. काकडी कोबी नाही, काहीतरी तवशाची पछडी करतात त्या, आणि ती खास त्यांनी काहीतरी मंगलोरियन कोणीतरी एक व्यक्ती आहेत त्यांना बोलवून शिकल्या होत्या त्या. असं विचार करा आम्ही काय 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 खाल्लं असेल. बरं, विवेक आणि तुझी पण खूप छान फ्रेंडशिप त्यावेळेला त्या मालिकेच्या निमित्ताने झाली. आणि त्यात विवेकने कधी काही कुठली डिश खास केलीये का आणि आणली आहे का खायला आपल्या सेटवरच्या फ्रेंडसाठी? विवेकने काही बनवली आहे का?
आणि बेसिकली विवेक त्या बाबतीत कसा आहे? विवेक पण फूडी आहे, पण जसं म्हटलं शशांक सारखा की हा आवडतं खायला, पण असं खाण्यावर प्रेम असं नाहीये की खूप फूडी असं नाहीये, पण त्याला आवडतं वेगवेगळं खायला. त्याने बनवले तो बनवतो म्हणतो काही काही वेगवेगळं, म्हणजे नॉर्मलच कधी काही घेऊन आलाय. वेगळं काय बनवलंय, त्याच्या आईने बनवलं होतं एकदा. आपण ज्या कुरडया घालतो ना, त्या कुरडया पाण्यात भिजवायच्या आणि त्याची त्यांनी भाजी केली होती. मी पहिल्यांदा खाल्ली ती आणि ती खूपच कमाल लागते. म्हणजे आपल्या नूडल्स वगैरे सगळ्या त्याच्या पुढे जाऊ दे. हो खरंच इतकी छान लागते. नाही तेच. आणि म्हणजे खाण्याबाबतीत तू बोलतेस सगळ्या आपल्या सेटवरच्या फ्रेंड्स विषयी मला म्हणालीस, पण असं असतं ना, आईच्या हातची स्पेसिफिक एक डिश आपल्याला आवडते आणि आता आई जवळ नसेल, आपल्यापासून लांब राहत असेल, तर आपण ती हमखास मिस करतो. सगळंच जेवण खरं तर, कारण आमचं ना जेवण गोडा मसाल्याचं असतं माझ्या घरी कोकणात. म्हणजे लहानपणापासून मी ते खात आले आणि आता इथे आल्यानंतर किंवा पुण्यात होते तेव्हा मी थोडीशी शिफ्ट झाले गरम मसाल्याला, कारण ऑप्शन नाही घरी, फक्त आपल्याला ते मिळतं. बरोबर. त्यामुळे सगळ्याच आमच्या घरचं जेवण इतकं वेगळं असतं ना. एक तर गोडा मसाला असतो, गुळ असतो, त्यामुळे ती टेस्टच वेगळी येते. पण त्यात करून आमच्या स्टाईलचं म्हणशील तर भोपळ्याचे घारगे गोड आहेत ते, बट ते माझी आई, म्हणजे मी तिला म्हणते मी तुला हॉटेल काढून देते, तू फक्त भोपळ्याचे घारगे करून विक. ती इतके छान बनवते आणि ती दरवेळेला कोणाला गिफ्ट करताना मग ते म्हणजे असंच काही घेऊन जाताना खाऊ म्हणून भोपळ्याचे घारगेच घेऊन जाते, कारण इतके अल्टिमेट होतात तिचे. मी कुडाळवरून कधी येणार असेल तर भरपूर भोपळ्याचे घारगे घेऊन येते. पण मला असं नेहमी अशी माझ्या मनात हे होत असते की अरे यार हे 10 दिवस टिकतील, पुढे काय मिळणार नाही, कारण जेवण झाल्यावर एक तो घारगा. वा बरोबर. पण आई कुडाळला असते. आई म्हणजे कधी कधी तिकडे असते, कधी माझ्याकडे असते, ठाण्यात असते, असं असतं. असा एखादा पदार्थ मला कोकणातला सांग. बेसिकली कोकणात खूप सारे पदार्थ असे आहेत की ते पारंपरिक आहेत आणि ते आपल्याला आवडतात खायला, आणि असं जसं तू म्हणतेस तसं की ते तिथे जाऊन खाण्यात वेगळी मजा असते, पण अर्थातच वेळेच्या गणितामुळे आपण ते करू शकत नाही, ती मजा घेऊ शकत नाही, पण इथेही आपण ती घेतो काही अशा पद्धतीच्या रेस्टॉरंटमध्ये जिथे त्या पद्धतीचं जेवण मिळतं, जसं आपण कोकण कट्टामध्ये आहोत. असा एखादा पदार्थ सांग कोकणातला की जो तुला खास आवडतो आणि तो तू मिस करतेस बऱ्याचदा मुंबईमध्ये. माझी आजी लसणीचं तिळकूट बनवते, जे तिळकूट मला इथे मी इतक्या, म्हणजे आपण म्हणतो ना इथे तुम्हाला मिळेल कोकणी मसाले अस्सल चवीचे वगैरे अशी जी काही दुकानं असतात, मी सगळीकडे गेले पण ते मला नाही मिळालं. त्यात काहीतरी एक एक्स फॅक्टर आहे जो मिसिंग आहे असं मला दरवेळेला वाटतं, आणि ते अल्टिमेट आहे. म्हणजे मी ती चटणी खूप मिस करते, कारण ती कशाही बरोबर, स्पेशली घावन आपण जर केले तर दही आणि ते तिळकूट जर असेल बरोबर तर वाव. आणि घावण ते कसे असे छान लेयर्स ते जमलेच पाहिजेत, आणि ते कोकणातच उत्तम. आणि ते जे भिड्यावर करतात ते तर छान त्याची एक टेस्ट. खरंच त्याला एकही क्रॅक न जाता ते असं काढणं म्हणजे हे स्किल आहे. आणि फ्राय पॅन वर वगैरे ते काही होत नाही, आपण नॉनस्टिक फ्राय पॅन केलं त्याच्यावर नाही होत. तो जो भिडा असतो जो छान बऱ्याचदा कांदा असा कापून तेलात तो आधी तो फिरवतात त्यावर, आणि मग तो भिडा तयार होण्यासाठी जी प्रोसेस, आणि मग झाल्यानंतर म्हणजे वा, आता तू घावण्यांचं नाव घेतलेस त्यामुळे अर्थात आता ते आलेच पाहिजेत आणि त्याची चव आपण चाखली पाहिजे. बघ आता आपण बोललो आणि घावण आलेले आहेत, त्यामुळे ते तू घे आणि प्लीज तू पण घे. येस तू घे आधी. आणि हे असे जे जाळीदार घावण असतात ना, ते खरं तर घरात नाही जमत ऍक्च्युली. मी खूप प्रयत्न करते पण ते तसे हवे तसे जमत नाहीत. नाही जमत. आणि ते पीठ आणि काहीतरी त्यात स्किल आहे, ते जमावं लागतं, की किती जाड किती पातळ. मी आईला विचारलं होतं तेव्हा मला समजलं याबद्दल. प्रत्येकाला घरातल्या, तू का आता कामामुळे लांब आहेस तर कसं मिस करतेस? खूप जास्त मिस करते, कारण मी एकटी राहते अंधेरीत. माझी फॅमिली असते ठाण्यात, माझा भाऊ असतो, वहिनी असते, त्यांचा लहान मुलगा आहे तो असतो, माझी आई येऊन जाऊन असते, आणि माझ्या गावी सगळेच असतात, माझे काका काकू आणि माझी आजी आणि त्यांचा मुलगा काका काकूंचा. तर मिस तर नक्कीच करते, कारण इथे काय होतं ना, आपल्याकडे जेव्हा शूटिंग, आता मालिकेचं शूटिंग सुरू होतं तेव्हा
म्हणजे 2-3 महिन्यात एकदा 4 दिवस सुट्टी मिळायची आणि कोकणात जायचं म्हणजे मिनिमम 4 दिवसाची सुट्टी हवीच. जायला 1 दिवस, यायला 1 दिवस, जरी फ्लाईटने म्हटलं तरी सुद्धा. बरोबर. आणि मग ते 2 दिवस मिळतात. जास्त जाणवतं केव्हा ना, जेव्हा काहीतरी आपले असे छोटे छोटे सण येतात. बरोबर. लाईक आता संक्रांत आली तर याला मला सुट्टी घेऊन जाता नाही येणार, पण कोकणात खूप छान हळदी कुंकू साजरं केलं जातं. बरेच असे रामनवमी म्हणा, या गोष्टींना जाता नाही येत. पण मग तेव्हा इकडे दिसतात ना ज्या फॅमिलीज एकत्र काहीतरी फोटो टाकतायत, सेलिब्रेट करतायत, तेव्हा मग जाणतं अरे यार माझी फॅमिली तिकडे आहे. सो तेव्हा ते जाणवतं. जसं या गणेश चतुर्थीला मला जाता नाही आलं कारण आमचं मायरीचं या सिरीजचं शूट चालू होतं आणि बरोबर 3 दिवस सुट्टी होती. पण ते 3 दिवस इतके ऑड होते की तिकीट्सच अवेलेबल नव्हते आणि जी काही तिकीट्स होती त्यात मग मला असं झालं 15-20 हजार वगैरे रेट्स होते. म्हटलं 15-20 हजार जायचे यायचे, म्हटलं नको. तेव्हा थोडासा असा विचार केला की नाही ठीक आहे राहू दे, आपण इकडच्या गणपतींचं दर्शन घेऊया, मुंबईचा गणपती सेलिब्रेट करूया. आणि मग तेव्हा मी एकटी होते घरी. मी तुला अजिबात मस्करी नाही किंवा काही नाही, मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा एकटीसाठी आणि पहिल्यांदाच मोदक केले उकडीचे. ओ वाव. माझ्यासाठी केले हेही पहिल्यांदा केले आणि उकडीचे मोदक केले हेही पहिल्यांदा. तुला मोदक आवडतात? खूप. त्यामुळे आता आपण मोदक पण मागूया. आपण या आपल्या मेन्यू मध्ये मोदक पण आहे. चालेल. त्यामुळे अर्थात तुला आवडतात हे आम्हाला खूप जास्त आवडतात. निश्चितच. पण मला इथे सांग, बाबांना किती मिस करतेस? कारण असं असतं ना, कारण तू बाबांच्या खूप जवळ होतीस आणि आपल्या आयुष्यात ना तो हळवा कोपरा असतो. मी तो कोपरा माझा उघडूच देत नाही गेली कित्येक वर्ष. 3 वर्ष झाली आज. मी त्याला बाबाच म्हणायचे, आबू म्हणायचे मी त्याला. माझा खूप जवळचा मित्र आहे तो. कारण मी तो उलगडूच देत नाही, उघडतच नाही मी तो कप्पा. कारण तो जर उघडला तर मला माहिती आहे माझा ब्लास्ट होणार आणि मग मला ते कंट्रोल नाही करता येणार. पण हा म्हणजे मी काय बोलू, मला सांगताच नाही येणार याबद्दल काही. की तो असता तर आयुष्य खूप वेगळं होतं, कम्प्लीटनेस होता माझ्या आयुष्याला, जो की आत्ता नाही आहे. आज जेव्हा म्हणजे काहीतरी ओळख मिळतेय, मला माहिती आहे आज त्याची कॉलर किती ताठ असती, जेव्हा त्याने एकट्याने मला खूप सपोर्ट केला होता या फील्डसाठी येण्यासाठी. आणि त्याचा विश्वास होता की नाही ही मुलगी करून दाखवणार, ती करणार तिची ओळख निर्माण आणि ती मला ओळख मिळवून देणार. आणि आज ते कुठेतरी होतंय तर तो नाही आहे या जगात. हे नाही मी सांगूच नाही शकत याचं काही, याबद्दल काही बोलूच नाही शकत. बट हा येस. पण बाबांशी गप्पा कशा व्हायच्या तुझ्या? म्हणजे जे तुला कदा बऱ्याचदा असं असतं ना, वडिलांना मुलं घाबरतात, मुलगी आणि मुली वडिलांशी खूप फ्री असतात. ते वडिलांना जास्त शेअर करतात. जी मुलगी आपण पाहतो हे आईला जास्त शेअर करतात खूप गोष्टी. त्यामुळे अर्थात तुझंही कदाचित ते तसंच आहे, कनेक्शन आहे. कारण बऱ्याच बाबतीत असतं की आपण आपल्या वडिलांसोबत खूप क्लोज असतो, जेवढे आपले भाऊ आपल्या आयांसोबत असतात. करेक्ट करेक्ट. मग त्या खास गप्पा होतात. आपल्याला जर काही सांगायचं, काही अडचण असेल तर आपण विचार करतो आई उगाच टेन्शन घेईल, पण बाबा खंबीरपणे उभे राहतील आणि मला सांगतील. तर तुझं ते नातं कसं होतं? खूप जास्त स्ट्रॉंग. म्हणजे मला सांगताच नाही येणार की आम्ही काय होतो. मी त्याला बाबा म्हणते, हे आमच्या अख्ख्या खानदानात म्हणशील तर कोणाच्या बाबतीत झालं नाहीये की बाबाला अरे तू रे करणं. आणि त्यात मी अशा बॅकग्राऊंडनी येते की कुडाळसारख्या ठिकाणी, जिथली मुलगी मी, जिथे म्हणजे माझ्या अख्ख्या सांगते काय, माझ्या खापर जमान्यातही कोणी बाबांना अरे तू रे केलेलं नसेल. इतके माझ्या घरचे असे कट्टर आहेत काही बाबतीत की नाही आहोच म्हटलं पाहिजे, वडील आहेत ते तुझे. असं मी थोडीशी मोठी होत होते तसं काही रिलेटिव्ह असं व्हायचं की अरे ही अजूनही अरे तुला अरे तू रेच म्हणते, लहान होती तेव्हा ठीक होतं, आता तिने आहो म्हटलं पाहिजे. पण माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला माहितीये तुमचं कनेक्शन काय आहे. माझ्या बाबांनी तेव्हाच मला सांगितलं की असं काही नाही, तू माझी लाडकी आहेस, तुला माहितीये आपलं कनेक्शन काय आहे. तू मला आबू म्हणतेस, तू मला आबूच म्हण, मी तुझा आबूच आहे, तू मला बाबा नको कधी म्हणू. सो मला असं झालं की तुम्ही कोण आहात सांगणारे. आणि हे जे नातं आहे ना, हे मला वाटतं फ्रेंडशिपच्याही पलीकडचं आहे. कारण काही गोष्टी असतात ज्या ना, म्हणजे आता वडील मुलीला खूप जास्त समजू शकतात आणि त्यांना सांगायलाच नाही लागत, ती त्या कळून जातात.
तसंच काहीच म्हणजे आम्ही अगदी लॉंग ड्राईव्हला जायचो एव्हरी वीकेंड. आई असायची घरी, आम्ही जायचो. काय करायचं तर काही नाही, फिरून यायचं जस्ट. आणि अर्थात दादाचं आणि त्याचं तेवढं नव्हतं, पण माझं आणि त्याचं खूपच होतं, म्हणजे खूपच जास्त होतं. निश्चित. आणि आज तू ज्या ठिकाणी आहेस ते म्हणजे तू एक वेगळी वाट स्वतःहून इंडिपेंडेंटली ती निवडली आहेस की तुला हिंदी मध्ये करायचंय. पण बाबा असते तर त्यांनी तेवढा सपोर्ट केला असं तुला काय सांगितलं असतं? त्याने मला आय गेस त्याने मला काही नसतं सांगितलं. त्याने फक्त एक सुरुवातीला जेव्हा मी खूप लहान होते आणि जेव्हा मी डिसिजन घेतला की नाही मला मास्टर्स करायचंय थिएटरमध्ये आणि मला प्रोफेशनली या फील्डकडे बघायचंय, तेव्हा त्याने मला फक्त एक गोष्ट सांगितली होती की तू जे काही करतेस त्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आमचा तुला फुल सपोर्ट असेल, फक्त तो टिकून ठेव, तो कधी पडू देऊ नको. आणि हे खूप असतं, कळणाऱ्याला हे व्यवस्थित कळतं की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय आणि काय करायचंय, बरोबर, आपल्याला आयुष्यात काय करायचं नाहीये. त्यामुळे ना कधी कधी असं होतं, आता आयुष्यात इतकी माणसं भेटतायत या फील्डच्या निमित्ताने की सतत कुणाला ना कुणाला भेटणं होतं. बरोबर. मी खरंच म्हणजे त्यासाठी मी ब्लेस्ड म्हणेन, ग्रेटफुल म्हणेन की बरीच अशी माणसं आहेत वयाने मोठी आहेत ज्यांच्याशी माझं कनेक्शन खूप चांगलं आहे आणि ते असं म्हणतात की तू माझ्या मानलेल्या मुलीसारखी आहेस. असं कोण आहे? असे बरेच आहेत, म्हणजे आता त्यांची नावं नाही अशी तुला नाही सांगता येणार, म्हणजे तुम्ही कोणी ओळखणार नाहीत त्यांना. पण असे बरेच आहेत की जे म्हणजे माझे वडील म्हणजे बाबा गेल्यानंतर मला अशी आयुष्यात माणसं मिळाली की जे म्हणायला लागले की जे मला मुलीसारखं मानायला लागले. पण मी सांगू, मी कधीच म्हणजे अर्थात तेही माझ्या वडिलांसमान आहेत, त्यांना मी मानेनच, पण ती जी जागा असते ना ती कधी कोणी नाही घेऊ शकत. सो मी किती जरी झालं तरी त्या व्यक्तींना मी काकाच म्हणेन किंवा दादाच म्हणेन किंवा अजून कोण असेल, मी त्यांना नाहीच वडील म्हणून म्हणू शकत. कारण प्रत्येकासाठी ती एक व्यक्ती असते आणि माझा बाप माझ्यासाठी तो होता आणि तो आहे आणि तो कायम असेल. सो बरं, आत्ता मला तुला इथे विचारायचंय की हे सगळं झालं म्हणजे आता एक लोकांना अजून एक इंटरेस्ट असतो की ते म्हणजे लग्न. एखादी अभिनेत्री किंवा एखादा अभिनेता यांचे लग्नाच्या बाबतीत काय थॉट्स आहेत? मी जसं पूर्वातीला म्हटलं तसं पोटभर गप्पांमध्ये गॉसिपही थोडं असणार आहे, तर हे थोडं तुझ्या बाबतीतलं गॉसिप आपण करूया की लग्नाच्या बाबतीत आता खूप लहान वय आहे किंवा खूप अजून पुढे करायचं आहे. लहान असं नाही, आपल्या कोकणामध्ये तर म्हणजे मी पण कोकणातली आहे, त्यामुळे मुली 24-25च्या झाल्या की मग कधी करताय हे सुरू होतं. तुझ्या बाबतीत ते कधी सुरू झालंय किंवा आता त्याच्या बाबतीत घरामध्ये काय चर्चा आहे? आणि बाहेर लोकांना इंटरेस्ट आहे की तन्वी इतकी गोड आहे आणि खूप छान आहे, तर तिला तिचा तो होणारा नवरा कसा हवाय? बापरे, हे म्हणजे मला अगदी आणि इतका गोड प्रश्न आहे तर आपण मागूया ना. चालेल ना, येऊ दे. कारण सुरुवात गोडाने प्रश्नाची. मुलगा कसा हवायपेक्षा म्हणजे हे प्रश्न आता माझ्या घरी सुरू झालेत. आता हळूहळू आई याची म्हणत असते की बघ काय ते, तू कोणी बघितलं असेल तर सांग, नाहीतर आपण बघूया. वा, मोदक आले. येस, आणि तू ज्याची वाट पाहत होतीस फायनली ते आलेले आहेत. येस. बरं, आणि घेऊया छान ते असे पारंपरिक पद्धतीनेच खायला हवे तर तूपही आलंय. वाव, त्यामुळे असा छान तो मोदक फोडून त्यात तुपाची धार मी म्हणजे न लाजता तुम्ही काहीही म्हणा. येस, तू पण घे प्लीज. नाही, मोदक गरम गरम घेतला असता छान. कोथिंबीर वडी आहे, पण ही अख्खी पूर्ण जी आहे ती वडी ती आपल्याला जाणार नाही, आपण अर्धी अर्धी खाऊया. वाव. बरं, मोदक आत्ताच तू आठवण सांगितलीस ना, गणपतीला यंदा तू एकटी घरी असतानाही मोदक बनवले होतेस. येस, उकडीचे मोदक, आणि मी जवळपास 25 मोदक बनवले होते. आणि आमच्या सोसायटीचा गणपती असतो ना, त्याला 5 दिले मध्ये. ओ वाव. कारण मग काय करणार, घरी जाऊ नाही शकत तर काहीतरी. बरं, आता गोड खातोय
तर सोबत गोड विषय आपण जो मध्ये सुरू केला आणि तो सुरू होऊ दे. काय बरं, कसा हवाय नवरा, किंवा घरामध्ये चर्चा तर सुरू झालीये, पण तू त्याला उत्तरं कशी देतेस ती मला वाटतं आजच्या मुलींनाही ऐकायला आवडतील, कारण त्या पण तो प्रश्न थोडा टोलवून लावतात घरामध्ये. खरंय, माझं असं काही नाहीये की मला आता करायचंच नाहीये वगैरे, पण हा म्हणजे मी या 1-2 वर्ष तरी बघू अजून. बस 1-2 वर्ष तन्वी? 1-2 वर्षानंतर आता माझंही सुरू आहे की चला करू, पण जरा 1-2 वर्ष थांबू, एवढ्याच नको अगदी. बरं, पण तरी तन्वीला होणारा तो कसा हवाय? मगाशी मी तुला बोलता बोलता बोलली, हा बऱ्याच मुलींचे असतात लिस्ट असते. करेक्ट. त्याचं स्वतःचं घर असावं, त्याचं कुटुंब छोटं असावं, हो. तो इंडिपेंडेंट असावा, हे म्हणजे ह्या अटी असतात ना. ह्या तुला आजच्या वाचवून दाखवते. तो चांगला कमावणारा असावा, त्याचं उत्पन्न एवढं एवढं असावं. आता तू इंडस्ट्रीतली आहेस तर एक तर तो इंडस्ट्रीतला असावा किंवा इंडस्ट्रीच्या बाहेरचा असावा, इंडस्ट्रीतला नको. तर यापैकी तुझं काय आहे नेमकं? आणि आपण पोटभर गप्पा मारायला बसलोय त्यामुळे तो जेवण बनवून देणारा असावा की पुढे असावा, की तुला त्याच्यावर प्रयोग करता येतील, एक्सपेरिमेंट करता येतील, कसा असावा? मला खरं तर ना, मी असं काही क्रायटेरिया असा काही ठरवला नाहीये मुलाच्या बाबतीत. म्हणजे माझं असं काहीच नाही की तो इंडस्ट्रीला पाहिजे किंवा इंडस्ट्रीतला नको किंवा असं पैसेवालाच पाहिजे, बिझनेसमनच पाहिजे, असं काहीच नाही आता तरी माझ्या डोक्यात. काय माहिती आता अजून 1-2 वर्षात ते बदलेलही, माहित नाही. पण आता तरी मला असं वाटतंय की आधी पहिल्यांदा सगळ्यात मेन गोष्ट जी मला पहिल्यापासून वाटते ती म्हणजे तो माणूस म्हणून चांगला असावा, त्याच्या सेन्सिबल असला पाहिजे, रिस्पेक्ट असला पाहिजे दोघांनाही एकमेकांच्या फील्ड बद्दल. बरोबर. मग ते कुठलंही असो, सेम असो किंवा वेगवेगळं असो, ह्या बेसिक गोष्टी तर असल्याच पाहिजेत. बाकीचं सगळं काय बघता येईल, होतं मॅनेज. म्हणजे अर्निंगच्या बाबतीतही तुमचं प्रेम असेल ना एकमेकांवर तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्या 2 व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत लग्नासाठी, तो आणि ती. बरोबर. या दोघांचं सगळं सॉर्टेड असेल ना, या दोघांच्या डोक्यात सॉर्टेड असेल, एकमेकांशी बोलून सगळं सॉर्टेड असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. मग काहीच मॅटर करत नाही बाहेरचं. म्हणजे भलेही 2 फॅमिलीज एकत्र येत असल्या तरी मला असं वाटतं की त्या दोघांच्या अंडरस्टँडिंगवर सगळं टिकून असतं. बरोबर. आणि तशी व्यक्ती पाहिजे. सो इथून सॉर्टेड पाहिजे, तसा बघू आता भेटून कोणी भेटेल तर. बरं, घरात ना आई चं म्हणणं नेमकं काय असतं? म्हणजे फॅमिलीतली इतर लोक म्हणत असतात आपल्याला की बाबा त्यांच्या खूप आईपेक्षा, आई वडिलांपेक्षा त्यांना मला वाटतं खरं तर काय असतं, आपण मुलगा कसा हवा हे त्या मुलीला विचारण्यापेक्षा त्या फॅमिलीच्या अपेक्षाच आधी विचारल्या पाहिजेत. त्यांच्याच खूप असतात. कारण आम्हाला जावई असा पाहिजे, म्हणजे टू बी ऑनेस्ट माझ्या घरच्यांनी असं काही म्हटलेलं नाही आणि विचारलंही नाही बिचाऱ्यांनी मला. नाही तर मला म्हणते लीला कधी आम्ही म्हणालो. त्यांनी असं काहीच नाही म्हटलंय, पण जनरली असतं. नातेवाईकांच्या अपेक्षा असतात बऱ्याच लोकांच्या बाबतीत, जे मी ऐकलंय आजपर्यंत. माझ्या खूप जवळच्या माणसांच्या बाबतीत त्यांनी एक्सपिरियन्स केलंय, तेही मी बघितलंय. आणि त्यामुळे कधी कधी मॅरेजेस फेल होतात, हेही मी बघितलंय. म्हणजे खूप जवळच्या मैत्रिणीचंही झालंय. सो तेव्हापासून जरा म्हणजे मला असं वाटतं की नाही, त्या दोघांचं जर सगळं ठीक असेल तर कदाचित सगळंच वर्क होतं. आणि अपेक्षा या फॅमिलीजच्या असू नयेत तेवढ्या, त्यांनी जरा कमी कराव्या प्लीज. हे अपेक्षांचं ओझं वाटतं मग आपल्याला. नक्कीच नक्कीच. आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये कदाचित प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बरोबर. मी तर माझ्या बाबतीत असं कधी होऊ देणार नाही आणि माझी फॅमिली तशी नाहीये. सो मी त्या बाबतीत खूप. पण मला असं वाटतं नवरा असं असतं ना, मुलग्यापेक्षा आधी त्याची आई सासू कशी आहे, कारण बऱ्याच वेळ असं म्हणतात की आधी सासू आणि सासरे बघावेत. त्या बाबतीत तुझं म्हणणं काय नेमकं? बघेन मी पण सासू सासरे कसे आहेत, पण ती कशी असावी. अर्थात आपल्याला जेवण करून देणारी असावी, किंवा मग तिला फिरायला खूप आवड असावी फिरायची, की तिच्यावर आपल्यालाही जाता येत. कसं असावं? मला खरं तर मुळात मला जेवण करायला आता आवडतंय. ह्या पिरियडमध्ये मी जे काही एक्सप्लोअर केलंय तेव्हापासून मी स्वतःच्याच प्रेमात आहे कुकिंगच्या. तर मी जेवण करून खाऊ घालेन, मला त्याबद्दल काही इश्यू नाहीये. फक्त काय आहे ना, प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आणि प्रत्येकाच्या फिलिंगचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. बरोबर. सासू सासरे असतील, मुलं असतील, म्हणजे आम्ही असू किंवा म्हणजे माझे पॅरेंट्स असतील किंवा त्याचे पॅरेंट्स असतील, त्यांनी प्रत्येकाने आपापल्या आपल्या मुलांना किंवा आपल्या रिलेशन्सना मेंटेन
करणं शिकलं पाहिजे. बरोबर. प्रत्येकाच्या फॅमिलीत इंटरफेअर केलेलं कोणालाही एखाद्याला आवडेलच असं नाही. सो ती प्रायव्हसी द्यावी आणि येस तुम्ही तुमचं आयुष्य जगा, जसं कसं होईल तसं खुश राहा. निश्चित. तू आत्ता मध्ये म्हणालीस की मॅरेजेस फेल का होतात, तर हे आत्ता आपण समोर पाहतोय खूप गोष्टी अशा घडतायत, इंडस्ट्रीतच घडतायत. 2 जणांनी लग्न केले, तेच डिवोर्स घेतात, परत 4 वर्षांनी त्याच्यातलीच एक व्यक्ती इंडस्ट्रीतल्या दुसऱ्याशी लग्न करते. हे तर झालं इंडस्ट्रीचं. पण जनरल आयुष्यातही 2 व्यक्तींमध्ये 10-15 वर्षानंतरही असं काय बी नसतं की ते वेगळं होण्याचा निर्णय घेतात. हे असं बघितल्यावर बऱ्याचदा असं वाटतं की आजची पिढी त्यांना लग्न करायचंय ते कुठे घाबरत असतील का. तर आज तूही त्या ह्याच्यात आहेस, तर ते सगळं पाहून तुझा नेमका थॉट काय आहे त्याकडे पाहण्याचा एकंदरीत. मी खरं सांगते तर मी दुसऱ्याच्या रिलेशनशिप्सना घेऊन स्वतःचं रिलेशनशिप नाही जज करत. बरोबर. किंवा त्यानुसार मी डिसिजन्स नाही घेत. म्हणजे आपल्याकडे म्हणजे माझ्या फ्रेंड्समध्ये काही जण असे ज्यांचं रिलेशनशिप म्हणजे अगदी जे कॉलेजपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी छान लग्न केलंय आणि ते आत्ताही खूप खुश आहेत. आणि काही फ्रेंड्स इकडे पण मी असे बघते की ज्यांचं वर्क नाही झालं, पण म्हणून मी त्यांना घेऊन मी माझ्या फॅन्टसीज नाही ठरवत किंवा माझं काही हे नाही ठरवत की मी पण असंच करेन, याचं कसं सक्सेस झालंय मी पण तसंच, मला तसंच करायचंय. किंवा हिचं वर्क नाही झालं म्हणून मी असं नाही ठरवत की अरे बापरे बघितलं असं होतं, हे असं माझ्या बाबतीत झालं. तर या झोनची मी नाहीये. मी मला काय वाटतंय आणि समोरचा आहे का तेवढा केपेबल, तो तेवढा त्याचं मुळात डोकं आहे का त्याला तेवढं, बरोबर, त्याला मी प्राधान्य देईन त्या विचारांना. मी कोणाकडे बघून स्वतःचं लाईफ नाही ठरवणार, कधीच नाही. बरोबर. आणि मला आवडतं वेगळे डिसिजन्स घेऊन स्वतः काहीतरी काय माहिती मी आत्तापर्यंत तरी माझे डिसिजन्स मी घेतेय आणि मला माझ्या वडिलांनी तसं बनवलंय की मी मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेऊन इंडिपेंडंट राहतेय. सो मला नाही वाटत की मी अशी दुसऱ्याच्या विचाराने कधीच इन्फ्लुएन्स होईन, कधीच नाही होणार. निश्चित. बरं, आता एक प्रश्न मध्ये असाही विचारला, त्यामुळे तो खट्याळपणा थोडा मी करते. तू आता म्हणालीस की इंडस्ट्रीतला किंवा इंडस्ट्री बाहेरचा, पण इंडस्ट्रीतलाच कोणी असेल ज्याने तुला विचारलं की बाबा लग्न करशील का, तर तन्वी त्या बाबतीत विचार करताना तिचा हे कसा असेल? आधी माझं असं होतं, खूपच आधी म्हणजे 3-1 वर्षांपूर्वी जेव्हा मी या इंडस्ट्रीत अगदी नवीन आले होते, तेव्हा माझं ठरलं होतं की नाही बाबा बाकी सगळं ठीक आहे, इंडस्ट्रीतला नवरा नको, असं तेव्हा होतं. म्हणजे काही विचार करत नाही आपण, थोडी बालिशगिरी असते. तेव्हा मी ठरवलं होतं. पण आता माझं असं काही नाहीये. प्रोफेशनला घेऊन मी त्या व्यक्तीला नाही जज करणार, त्याचं प्रोफेशन काही असेल. बरोबर. मी अगेन तेच म्हणेन की दोघांच्या प्रोफेशनला इक्वल रिस्पेक्ट देणं महत्वाचं आहे. माणूस कसा आहे हे आधी माझ्यासाठी पहिलं येतं. सो बघू. बरेचदा असं होतं ना, बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये लिंकअप्सच्या गोष्टी रंगतात आणि हे होतात. तुला असा कधी या त्रासाचा सामना करावा लागलाय? नाही लागला. कारण तू मला वाटतं एक तर आधीची पहिली सिरियल केलीस त्यात दोघेही मॅरिड होते, त्यामुळे तो संबंधच नव्हता. पण भाग्याच्या वेळेला विवेक होता जो अनमॅरिड आहे. तर अशा वेळेला असं झालंय कधी अशी चर्चा रंगली आणि विवेकच्या बाबतीत? तर खूप झाली ना चर्चा, तेव्हा झाली. येस करेक्ट, तू बरोबर बोललीस. हा, म्हणजे मला त्यावेळेचं इतकं मला लक्षात नाहीये. अफेअर आहे हे लवकर कोणीतरी माझ्या घरी जाऊन सांगितलं एका व्यक्तीने. तिकडे घरी? हा. कुठे? आईला? हा, कुडाळला. हो. म्हणजे कोण हे महाभाग आहेत मलाही माहित नाही. त्यांनी सांगितलं डायरेक्ट जाऊन की तुमची मुलगी लग्न करतेय ना विवेक सांगळे बरोबर. आई त्यांना बोलली तेव्हा असं काही नाहीये वगैरे, आम्हाला न सांगता असं काही करणार नाही वगैरे. आईने मला नंतर हा किस्सा सांगितला की असं सांगायला आले होते. मी म्हटलं सांगायचं त्यांना, पत्रिका तरी दाखवा, कधी काय तुम्ही ठरवलंय, कुठे करताय, तिला पण सांगा म्हटलं फोन करून. तर तेव्हा आमच्या सिरियलमध्ये आमचं लग्न ठरलं होतं आणि आम्ही रील्स बनवायचो ना. ते रील्स आता इतके तेव्हा ते इतके व्ह्यूज मिळाले होते आमच्या रील्सना आणि ते तसे असायचे. आम्ही शोधायचोही असे, काही लिहायचोही असे की ते मॅरिड कपलचेच असे असायचे. सो तेव्हा ते खूप झालं होतं की हे लग्न करतायत का. अरे नाही, करायचं असेल तर मी तर अशी बिंदास सांगेन बाबा की हो आता बाबा डेट करते आणि लग्न करणार आहे, बस. असं काहीतरी चोरी छिपे नक्कीच नाही. पण असं होतं ना, बऱ्याचदा एकत्र काम केल्यानंतर खूप वेळा असं वाटतं की हा माणूस चांगला आहे. असं तुझ्या बाबतीत झालंय का की बाबा लोक म्हणतात ते विचार करायला हरकत नाही? नाही, अजिबातच नाही. तसा विचार मी नक्कीच नाही केला. त्या विचार, कारण माहिती असतं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा की हे क्षणिक आहे, हे टेम्पररी आहे, हे आपण काम करतोय
आता सगळे चर्चा करतायत, उद्या काम बंद होईल, लोकांची चर्चा बंद होतील. आणि तेच झालं ना. बरोबर. काम बंद झालं, आता कुठे कोण म्हणतंय. बरोबर. जेव्हा ते काम सुरू होतं तेव्हा लगेच आणि ह्या गोष्टी तर मी प्रत्येकाच्या बाबतीत ऐकल्यात. आता काय सगळेच जण एकमेकांना डेट करत बसत नाहीत ना. बरोबर. नवीन प्रोजेक्ट आला, अच्छा हिचं आणि त्याचं आहे का काही, मग कोणाचा दुसरा प्रोजेक्ट आला की त्यांच्याबद्दल. माझ्याकडे ज्या कोणी अशा बोलायला येतात ना, की एखाद्या फिल्मचं कुठलं तरी काहीतरी बघितलं आणि म्हटलं की यांचं अफेअर होतं असं ऐकलं, की असं काही गॉसिप जरी आलं तरी मी पण म्हणते की अरे तुम्हाला माहिती आहे का कशावरून की ते खूप चांगले फ्रेंड्स नाही आहेत. बरोबर. तुम्ही केवळ त्यांचं काहीतरी एक त्यांना वावरताना बघितलंय यावरून तुम्ही जज करता की अच्छा ते डेट करतायत एकमेकांना. बरोबर. तर मला नाही वाटत की हे असं पास ऑन केलं पाहिजे अशा काहीतरी फेक इन्फॉर्मेशन. नक्कीच मी नाही त्याला फार भाव देत. निश्चित. बरं, आता तू मगाशी बोलता बोलता मला म्हणालीस की तुला नाटक करायचंय, तर मला नाट्यसृष्टीतले काही तुझे आवडते कलाकार जे आहेत आणि काही दिग्दर्शक ज्यांच्या सोबत तुला काम करायचं, अशी नावं पटकन कोणती? बापरे, काही जण चिडतील माझ्यावर जर नाव नाही घेतलं तर. पण खूप आहेत. मला व्यावसायिक रंगभूमीवर काम करायचंय, मला प्रायोगिक वर काम करायचंय आणि लोकांना माहिती नाही की मी आधी नाटकच करत होते. सो मला त्यांना हे लक्षात नाही की थिएटरमध्ये नाटक करणारी. थिएटरमध्ये मास्टर केलंस तू? येस, मी हौशी रंगभूमीलाही काम केलंय. आणि तेव्हा मला जेव्हा मी नागमंडल केलं होतं गिरीश कार्नाडांचं, अमित देसाई दिग्दर्शक होते आणि कुडाळच्या आमच्या बाबावर्धम थिएटर्सचं ते नाटक होतं. आणि तेव्हा माझं पहिलं नाटक होतं ते 2 अंकी असं, म्हणजे खरं तर ते 3 अंकी नाटक आहे पण आम्ही 2 अंक केले होते. आणि तेव्हा मला अभिनयासाठी रौप्य पदक मिळालं होतं महाराष्ट्र शासनाचं. आणि तेव्हा असं झालं माझं की नाही, मला मग ह्यातच करिअर करायचंय. आणि मग मी MA थिएटर केलं. आणि पण मग काय माहिती, आता सिरियल सुरू झाली आणि लोकांना विसरच पडला की ही नाटक पण करते. कारण एकदा सिरियल सुरू असली की नाही जमत खरंच करायला. पण पहिलं नाटक झालं तर कोणत्या दिग्दर्शकासोबत करायला आवडेल? आणि पहिला सिनेमा? आई ग, हे नाही सांगता येणार. नाही, पण हे सांगायला पाहिजे, असं कोणी रागवत नाही ग. एक ती आवड. काय सांगू आवड आहे बाबा, याच्या बरोबर पहिला सिनेमा तर पहिला सिनेमा अर्थात त्याच्यात माझं लीड नव्हतं. लीड अरे बापरे, पहिला तसा तर माझा एक सिनेमा झाला, लीड असा नाही झालाय. बट काय सांगू, प्रकाश कुंटे ज्यांच्या बरोबर येस, त्यांनी मला खूप छान गाईड केलं होतं. खरं तर त्यांनी सांगितलं मला की तू MA थिएटर कर. आणि मला त्या माणसाबरोबर ते खूप कमाल डिरेक्टर आहेत, खूप कमाल. आणि नाटकामध्ये नाटक कोणाबरोबर खूप जण आहेत. एखादं नाव कोणासोबत करायला आवडेल? अरे बापरे, केदार शिंदे सर. ओ केदार शिंदे आता लवकरच बऱ्याच नवीन गोष्टी करतायत. ऐकतील तर कदाचित तुला फोनही येऊ शकतो. कारण जेव्हा मी पुन्हा सही रे सही परत एकदा बघायला गेले होते आता रिसेंटली, म्हणजे ते तर नाटक किती वेळा आपण बघू शकतो. आणि मी सहज बघितलं आणि मला असं झालं की सर हा मास्टरपीस आहे. म्हटलं असा पाहिजे, मला असा करावा असा वाटतो. एक नट म्हणून अशी आपली भूक असते ना की बरोबर, मला असं पाहिजे यार, की असं काहीतरी काम मिळालं पाहिजे. नक्कीच, नाही तर काही चंद्रकांत कुलकर्णी आहेत, बरेच आहेत. सही रे सही जर त्यांनी केलं त्यात तुला जर ती मध्यवर्ती जी भूमिका आहे ती फिमेल ती मिळाली तर इतर जे 3 जण आहेत ते कोण असावेत आत्ताच्या पिढीतले? तू काय सांगशील? ते ज्यांनी मला ते करा आणि ही व्यक्ती कोणीतरी दुसरी घ्या. मी तो रोल नाही देऊ शकत कोणाला. बट ठीक आहे. केदार शिंदेसोबत नाटक करायचे म्हटल्यावर आता केदार शिंदेनी हे जर ऐकलं तर कदाचित तो गोल्डन चान्स तुला मिळू शकतो. बरं, आता मला तुला इथे विचारायचे, मसाले भात आपण थोडासा घेऊया कारण तन्वी आपण सगळं टेस्ट करायचं. नाही लंचला पोटभर गप्पा मारायला बोलवलं, पोटभर गप्पा मारल्या, पोट नाही भरलं पण जेवण सोबत. मला आणखीन तुला तुझ्याकडनं तन्वी हे विचारायला आवडेल की आत्ता ना तुझी मालिका संपल्यानंतर, भाग्य संपल्यानंतर तन्वी दिसत नाहीये जर, कारण विवेकची मालिका आलेली आहे, जे तुझ्या बरोबर त्या मालिकेत होते ते सगळे वेगवेगळ्या मालिकांमध्ये आता बिझी आहेत, पण तन्वी नाहीये. तर एकतर पहिला प्रश्न आहे की तन्वीला हवं तसं काम समोरून ऑफर होत नाहीये, काम मिळत नाहीये,
की तन्वीला आता करायचं नाहीये, की सेटल व्हायचंय, काय म्हणजे आता बस झालं, खूप काम केलं, असं बऱ्याच अभिनेत्रींचं असतं. तन्वीचं नेमकं काय आहे, काय सुरू आहे आणि यापैकी काय नेमकं आहे उत्तर तुझं? असं तर अजिबात नाहीये की मला काम मिळत नाहीये. टचवूड काम आहे. करायचं नाहीये तर हेही नाहीये. माझं एक वेगळं काम चालू आहे आता ऍक्च्युली, जे ZEE5 आहे. मी एक हिंदी सिरीज केली आहे ज्यामध्ये ही माझी प्रायमरी कॅरेक्टर आहे. सो येस, ते काम बाहेर आल्यामुळे सध्या इकडे कुठे तुम्हाला मी दिसले नसेल. पण असं असतं ना की तुम्हाला मालिका तुमच्या बॅक टू बॅक येत आहे, तुमचं एक नाव होतंय छोट्या पडद्यामुळे, तुम्हाला घराघरात लोक ओळखत आहेत, त्यामुळे एक प्रसिद्धीची सवय झालेली असते आणि अचानक त्या पडद्यापासून दूर जाणं आणि एका अशा विश्वात एंट्री करणं जे थोडंसं आपल्यासाठी नवीन आहे आणि हिंदी म्हटल्यावर त्याचा ग्रँजर खूप मोठा आहे. तर हे सगळं कसं जुळून आलं आणि तू असं ठरवलं होतंच नाही आता मालिका नाही करायची, आता काहीतरी वेगळं करायचं? खरं तर मला अजूनही असं नाही वाटत की मालिका मी कधी करायचीच नाहीये किंवा आता मालिका नकोच, असं नाही. मालिका माझं प्रत्येक मीडियमवर इक्वली प्रेम आहे. म्हटलं तर मला मालिकांनी आत्ता जी काही ओळख आहे मालिकेने मिळवून दिली आहे. चित्रपटही मला करायचा आहे, नाटकही मला करायचं आहे आणि मला OTT प्लॅटफॉर्मवरही यायचं आहे. खरं तर एक ऍक्टर म्हटलं ना की त्याला भूक असते सतत, की मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, आणि ती भूक कुठेतरी आहे. आणि मला वाटलं की आत्ता आपण थोडं स्वतःला पुश केलं पाहिजे, अजून थोडं स्वतःसाठी अजून एफर्ट्स घेतले पाहिजेत, की चला मालिकेमुळे मला आज घराघरातल्या सगळ्या स्त्रिया ओळखतायत, महाराष्ट्र मला ओळखतोय, पण महाराष्ट्राच्या बाहेरही मला लोकांनी ओळखलेलं हवंय स्वतःला. तर त्याच्यासाठी मला एफर्ट्स घ्यावे लागतील. कोणी डिरेक्टली माझ्याकडे येणार नाही की चल तुला आपण वेब सिरीज देऊया. पण मग मला असं वाटलं की जर मी ट्रायच नाही केलं तर मी कशी दिसेन महाराष्ट्राच्या बाहेरही लोकांना. बरोबर. सो म्हणून मी हा डिसिजन अगदीच स्वतः घेतला की मला आत्ता मालिका नाही करायची आहे, मला थोडंसं ट्राय करायचंय. बट डेफिनेटली परत मी हाही डिसिजन घेईन की मला मालिका करायची आहे. सो मला माहित नाही, असं काही माझं नाहीये की मला आता मालिका बंदच आणि आता हेच, असं काही नाहीये. हिंदी वेब सिरीज विषयी काय सांगशील? काय खरं तर जेव्हा ऑडिशन झालं या सिरीजसाठी मी अजिबातच शुअर नव्हते, कारण मी याआधी इतक्या ऑडिशन्स दिलेत, आपण प्रत्येक जण देतच असतो ऍक्टर, बरोबर. तर आपल्याला माहिती नसतं काय वर्क होईल न होईल, देऊन ठेवायची, बघू झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. तशीच मी ऑडिशन दिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि अशी छान अशी गोष्ट काय म्हणेन तर या मालिकेचे रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर मराठी आहेत, सचिन दरेकर सर. आणि त्यांचं हे ZEE5चं काम आहे. सो त्यांना माहिती होते मी, त्यांनी काम बघितलं होतं त्यांच्या टीमने अर्थात. सो त्यांनी ऑडिशनसाठी विचारलं, जे की त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं अर्थात. मग ऑडिशन दिलं आणि ते चॅनलला खूप आवडलं. सो मला वाटलंच नव्हतं की मला लगेच कॉल येईल की तुझं झालंय सिलेक्शन, तुझं ऑडिशन खूप आवडलंय. आणि तो कॉल आला आणि त्याने मला खूप एक्साइट केलं, कारण यामध्ये जी मी भूमिका करतेय ती माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा इतकी वेगळी आहे आणि इतकी चॅलेंजिंग आहे की मला पहिल्यांदा असं झालं की येस, आपण जे म्हणत असतो की मला काहीतरी चॅलेंजिंग काम करायचंय, मला ती अपॉर्च्युनिटी हवी आहे, आणि आत्ता ती माझ्यासमोर आली, आणि ते पण अशा प्लॅटफॉर्मला की डायरेक्ट हिंदीसाठी, की हा माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंज होता की एका वेगळ्या भाषेत एक चॅलेंजिंग भूमिका करायची आहे, जे की म्हणजे हिंदी म्हणजे जरी आपण रोज बोलत असलो इतर लोकांबरोबर वगैरे, तरी जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा त्याकडचा अप्रोच खूप वेगळा आहे. सो येस, असं हे थोडंसं टफ होतं. बट मायरी नाव आहे त्या सिरीजचं, आणि लवकरच पण नाही, आता आलीच आहे तुमच्या भेटीला ती. नाही, नक्कीच. तू आता हिंदीत गेल्यानंतर ना कदाचित पण तू एक क्लिअर केलंस की तुला सगळ्या माध्यमांवर ऍक्टिव्ह राहायचंय, काम करायचंय, त्या माध्यमातून तुला पोहोचायचंय. केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर महाराष्ट्राच्या पल्याड जाऊन तुला तुझी एक ओळख बनवायची आहे. पण मला सांग, आत्ता इथपर्यंत पोहोचल्यावर तुला तुझं पहिलं काम मिळवायची धडपड आठवते का? हो, आणि आताही तीच आहे असं म्हणेन मी. उलट आता ती जास्त झाली आहे, थोडी अजून वाढली आहे. कारण काय, मालिकेमुळे मला सगळेजण ओळखतायत. मालिकेसाठी मला फोनही येतात की अशी आम्ही मालिका करतोय मुख्य पात्रासाठी, तू इंटरेस्टेड आहेस का? म्हणजे
पण आता जर मी जर बाय चॉईस असं जर ठरवलं असेल की मला वेगळ्या मीडियम मध्ये सुद्धा लोकांनी कन्सिडर केलं पाहिजे, वेगळ्या मीडियमसाठी लोकांनी मला विचारलं पाहिजे की मी नाटक करतोय, तू इंटरेस्टेड आहेस का, किंवा फिल्म करतोय, तू इंटरेस्टेड आहेस का, तर त्यासाठी मला अगेन स्ट्रगल करावंच लागणार आहे. बरोबर. काही जण आहेत की जे मालिकेतलं काम बघूनच मला फिल्मसाठी सुद्धा विचारतायत, जे की कामं बघू आता कशी येतील तशी तुमच्या भेटीला येतील. पण एक जे असतं ना की नाही मला आयुष्यात हे अचीव्ह करायचं आणि ह्याच्यासाठी मला एफर्ट्स घ्यायचे, ते मी मिळवू शकेन नाही मिळवू शकेन हा नंतरचा मुद्दा आहे. पण जर मी एफर्ट्सच नाही घेतले तर मला कदाचित 40शीला गेल्यानंतर वाटेल यार मी ट्राय नाही केलं, आणि ते मला माझ्या बाबतीत कधीच नाही होऊ द्यायचंय. सो आत्ताही ती धडपड आहेच, कारण जेव्हा मी आता हिंदीसाठी ऑडिशन दिली म्हणा किंवा अजून काही वेगळ्या प्रोजेक्टसाठी मी ऑडिशन देते, तेव्हा तिथे काय असतं ना, तिथे तुम्हाला कोणी ओळखत नसतं फारसं की अच्छा अरे तिने ना त्या सिरियल्स केल्यात किंवा ती अशी खूप मोठी स्टार आहे. तिथे तुम्ही यायचंय आणि तुम्हाला दाखवायचंय की तुम्ही कसे बेस्ट आहात आणि तुम्ही कसे बेस्ट देऊ शकता. सो ती उलट धडधड जरा आता जास्त आहे, आता जरा रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. आता असं वाटतं की यार इतकी वर्ष कामं केली आहेत आणि आता जर असं कोणी नको म्हणत असेल तर मग आपल्यात काहीतरी चुकतंय, काहीतरी कमी पडतंय. सो ते आहेच अजूनही फिअर. निश्चित. पण असं असतं ना, आत्ता तू मला म्हणालीस की बऱ्याच जण विचारतायत, आता सध्या अलीकडची कोणती तुला मालिका ऑफर झाली आहे आणि जी तू नाही म्हटलेस आणि ती आता छान सुरू आहे किंवा छान तिचा एक हे आहे, अशी कोणती मालिका स्पेसिफिक सांगता येईल? अजून त्या यायच्या आहेत, अजून त्यांचं शूटिंग सुरू व्हायचंय. आता लुक टेस्ट वगैरे चालू आहेत बाकीच्यांच्या, नाव तर नक्कीच नाही माहिती. पण हा मला चॅनल कडून कॉल्स तरी आले होते की येस तू आहेस का इंटरेस्टेड, आणि मी खूप ग्रेटफुल म्हणेन यासाठी की ते पण समजून घेत आहेत. असं म्हणत नाहीत की आता हिला काय मालिका करायची नाही का, हिला काय आता हिंदीतच उडायचंय का, किंवा हिला फिल्म्सच करायच्या आहेत का, असं नाही. प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येकाला कुठेतरी स्वतःची जर्नी स्वतः ठरवायची असते आणि स्वतःसाठी एफर्ट्स घ्यायचे असतात, आणि ते मला घेऊ देत आहेत यासाठी मी खरंच त्यांना थँक्यू म्हणेन. सो काही रॅपिड फायर आम्ही तुझ्यासाठी काढलेत, तर त्याची उत्तर आम्हाला तू चटपटीत द्यायची. अरे बापरे. ओके. हा. पियुष की सोलकडी? सोलकडी. ओ वाव. मी एक सीप घेते सोलकडीचा. मलाही भारी आवडते आणि अर्थात कोकणातल्या लोकांना सोलकडी जीवकी प्राण असते. नक्कीच. रसगुल्ला की गुलाबजाम? गुलाबजाम. उकडीचा मोदक की खरवस? उकडीचा मोदक. वा, जो आपण आता खातोय. डोसा की घावण? डोसा. काळ्या वाटाण्याची उसळ की वालाचं बिरडं? वालाचं बिरडं. बटाटा वडा की कोथिंबीर वडी? बटाटा वडा. पावभाजी की मिसळ पाव? पावभाजी. पुलाव की डाळ खिचडी? पुलाव. वरण भात की दम बिर्याणी? वरण भात. बरं, तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती कोण हे पदार्थावरून सांगायचं आणि त्याचं कारणही थोडक्यात एक सांगायचं आम्हाला. ओके. झणझणीत मिसळ. झणझणीत मिसळ माझ्या आयुष्यात आतापर्यंत आलेली आहे पैकी ना, ओळखीतलं वगैरे पण चालेल ना. कुणी आपल्या अगदी इंडस्ट्रीतले कुणी असतील? विवेक 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 सांगणे झणझणीत मिसळ म्हणजे का ते थोडक्यात तडका आहे, तडका म्हणजे खरंच आहे. म्हणजे तो काय सांगू मी, लवेबल पण आहे. मिसळ अशी सगळ्यांना आवडते पण हवी पण असते, तसाच आहे तो. सगळ्यांना आवडतो, सगळ्यांचं प्रेम असलेला पण आहे आणि तितकाच तो तडक पण आहे. म्हणजे जिथे जे बोललं पाहिजे तिथे तो बोलतो, तर ती धार आहे त्याच्या ह्याला आणि जी असलीच पाहिजे. बरं, कडू कारल्याचा काढा कोण आहे? मला मारेल कोणीतरी. हे मजा म्हणून आहे, त्यामुळे सांगितलं असतं काही कोणी रागवणार नाही. कडू कारल्याचा काढा. नाही, हे कोणी नाही, एवढं कडू नाहीये कोणी माझ्या बरोबर. तरी तुला वाटलंय कडूच आहे? खडूस असं ना. कडवट बोलतो, पटकन बोलतो, लागेल असं बोलतो, तो कडूच असतो आपल्यासाठी. नाही, पण खरंच नाही कोणी असं कडू. नाहीये की सांगायचं नाहीये ना? नाही नाही, अजिबातच नाहीये. मी नाव न घेता सांगितलं असतं, पण कोणीच नाहीये खरंच. पण हा ठीक आहे, चला एक असे
सिक्युरिटी त्याला का पिऊन दादा एक होते ते थोडेसे असे कुठे होते हे? पार्किंग साठी असायचे. म्हणजे आमच्या सेटच्या जवळ एक जिम आहे ना तिथे कायम त्यांना पार्किंगचा प्रॉब्लेम. म्हणजे ती पार्किंगसाठी जागा दिलेली असली तरी त्यांना पार्किंगचा प्रॉब्लेम. कधी पार्क करायला गेला तर ते उद्धटच बोलणार. ते कडू. आंबट लोणचं. आंबट लोणचं आमच्या सिरियल मधली जान्हवी. अशी ती अशी छान आहे. जान्हवी किल्लेकर. गुलाबजाम. सेटवरच सांगू ना सगळं. निवेदिता ताई. वरण भात. अमित रेखी जो आदित्यचा कॅरेक्टर करायचा तो, कारण त्याला वरण भात खूप आवडतो आणि तो कायम ताईंकडे फरमाईश करायचा की मला वरण भात पाहिजे. कुरकुरीत पापड. कुरकुरीत पापड जो असा कोण कुरकुरीत पापड म्हणून कोण उरलंय बरं? आधीच्या मालिकेतलं बोल ना. आशय आहे, शशांक आहे, त्यापैकी कोण आहे असं कुरकुरीत पापडासारखा? आनंदा कारेकर. इतका तो कमाल आहे, तो कमाल आहे म्हणून त्याला कुरकुरीत पापड. बरं ठेचा. ठेचा. अरे देवा, हे तर कोणतरी असं दमदारच पाहिजे ना ठेचावालं. ठेचा 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 ठेचा. राम दौंड जे माझ्या आधीच्या मालिकेत माझ्या वडिलांचं काम ज्यांनी केलं होतं ते घरनं ठेचा घेऊन यायचे म्हणून ते ठेचा. ते खूप गोड आहेत पण ते घरनं घेऊन यायचे आणि त्यांचा खूप कमाल असायचा ठेचा. सो त्यांच्या बायकोने बनवलेला ठेचा. उकडीचा मोदक. खरं तर माझा भाचा आहे अद्वैत, जो आता 1.5 वर्षाचा आहे, तो आहे माझ्यासाठी उकडीचा मोदक. त्याच्या इतकं प्युअर काही नाही आहे. बरं, इतकं छान आता तू रॅपिड फायर खूप निर्मळ मनाने उत्तर दिलीस, जे वाटतं ते बोललीस. बरं, कडू पण कोण हे पण तू सांगितलं. कडू कारल्याचा काढा तुझ्यासाठी कोण आहे. आणि खरं तर निमित्त होतं पोटभर गप्पांचं आणि बऱ्याच गोष्टी तू आज बोललीस. तुझी सुरुवात सांगितलीस, तुझ्या आवडीनिवडी खाण्याच्या सांगितल्यास, लग्नाविषयी खास करून सांगितलं, ज्यात आमच्या प्रेक्षकांना खूप इंटरेस्ट असतो. आणि ही नेहमी गर्ल नेक्स्ट डोअर म्हणून दिसते, ही प्रत्यक्षात कशी आहे हे आज त्या माध्यमातून कळलं. आणि काही गोष्टींवर थेट बोललीस, जे आजच्या काळात आपण बघतोय, डिवोर्स किंवा वेगळं होणं, सेपरेशन, खटके उडणं, त्यावर तू थेट बोललीस. जी तुझी मतं आहेत ती तू सांगितलीस आणि खूप छान स्पष्ट बोललीस, त्यामुळे ते अधिक आवडलं. आणि ह्या पोटभर गप्पा खरं तर आम्हाला तृप्त करून गेल्या. आता आपण खाणार आहोत आम्ही पोटभर, कारण गप्पा तर पोटभर झालेल्या आहेत. तन्वी, तू आमच्या या पोटभर गप्पांच्या शो मध्ये आलीस आणि इतक्या मस्त चविष्ट, खुसखुशीत आणि चटपटीत गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच, तुम्ही मला इन्व्हाइट केलं. येस, थँक्यू. मी मजा केली आज, खूप चंगळ झाली माझ्या खाण्याची.